कल्पना करा, एक छोटंसं मूल ज्याला स्वतःचे आई वडील कोण आहेत हेही माहीत नाही, ज्याच्या हातात पुस्तकं असायला हवी होती त्या हातांनी लहान वयातच कामाची साधनं उचलली. कधी हॉटेलमध्ये काम, कधी गिरणीत मजुरी, तर कधी फुटपाथवर रात्र काढत उद्याच्या 2 वेळेच्या भाकरीची चिंता. पण या सगळ्या संघर्षातही त्या मुलाने एक गोष्ट कधीच सोडली नाही, जगाकडे पाहण्याची जिज्ञासा आणि शिकण्याची ओढ. हेच मूल पुढे मराठी साहित्य विश्वातील एक अजरामर नाव ठरलं, कवी नारायण गंगाराम सुर्वे. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. नारायण सुर्वे यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1926च्या सुमारास झाल्याचं मानलं जातं. त्यांच्या जन्माबाबत कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही. लहानपणी ते मुंबईत सापडले आणि गिरणी कामगार गंगाराम सुर्वे यांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांनीच त्यांचं स्वतःचं आडनाव त्यांना दिलं आणि ते पुढे नारायण गंगाराम सुर्वे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचं बालपण म्हणजे अक्षरशः संघर्षाचं दुसरं नाव होतं. फुटपाथ हेच घर, रस्ते हेच जग आणि कष्ट हाच रोजचा साथीदार. आर्थिक परिस्थिती इतकी कठीण होती की औपचारिक शिक्षण फार पुढे जाऊ शकलं नाही. पण शाळा थांबली म्हणून शिक्षण थांबलं नाही. त्यांनी ग्रंथालय, पुस्तकं, वर्तमानपत्र आणि स्वतःचे जीवन अनुभव यांनाच आपलं विद्यापीठ मानलं. स्वतःच्या जिद्दीने त्यांनी साहित्य, समाज आणि जग समजून घेतलं. विशेष म्हणजे त्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली नव्हती, तेच पुढे मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक झाले. त्यांनी स्वयं अध्ययनाच्या जोरावर स्वतःला घडवलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडे केवळ पुस्तकांचं ज्ञान नव्हतं, तर आयुष्याने शिकवलेले धडेही होते. विद्यार्थ्यांना ते फक्त शिकवत नव्हते, तर जगण्याची दृष्टी देत होते. नारायण सुर्वे यांच्या कवितेचा जन्म कल्पनांच्या महालात झाला नव्हता. त्यांच्या प्रत्येक कवितेमागे श्रमिकाचा घाम, उपाशी पोटाची वेदना, गिरणी कामगारांचे आयुष्य, हमालांचा संघर्ष आणि समाजातील उपेक्षित माणसांचं वास्तव्य होतं. त्यांनी कधी कृत्रिम शब्दांचा आधार घेतला नाही. त्यांनी जसं जीवन जगलं तसंच ते शब्दात उतरवलं आणि म्हणूनच त्यांच्या कवितांमध्ये वास्तवाची ताकद आणि माणुसकीची उब जाणवते. 1962 साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह ऐसा गामे ब्रह्म प्रकाशित झाला आणि मराठी साहित्याला एका वेगळ्या आवाजाची ओळख मिळाली. त्यानंतर माझे विद्यापीठ, जाहीरनामा, नव्या माणसाचे आगमन यांसारख्या काव्यसंग्रहांनी त्यांची ओळख अधिक भक्कम केली. विशेषतः माझे विद्यापीठ हे शीर्षक त्यांच्या संपूर्ण जीवनाचंच प्रतीक बनलं. कारण त्यांच्यासाठी विद्यापीठ म्हणजे भिंतीत बंदिस्त संस्था नव्हती, तर समाज, रस्ते, कारखाने, कामगार आणि आयुष्याचे अनुभव हेच त्यांचं खरं विद्यापीठ होतं. त्यांच्या कवितेची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिची सहज, साधी आणि थेट भाषा. त्यांच्या शब्दात अलंकारांपेक्षा वास्तव अधिक होतं. त्यांनी सामान्य माणसाला केवळ कवितेचा विषय बनवला नाही, तर त्याला कवितेचा नायक बनवलं. आणि म्हणूनच नारायण सुर्वे यांना अनेक जण प्रेमाने जनतेचा कवी असं म्हणतात. त्यांच्या साहित्याचा गौरवही तितक्याच मोठ्या प्रमाणावर झाला. महाराष्ट्र शासनाचे विविध साहित्य पुरस्कार, नेहरू पारितोषिक, महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार आणि 1998 साली मिळालेला पद्मश्री हा सन्मान त्यांच्या कार्याची साक्ष देतात. 1995 मध्ये परभणी येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. ही केवळ एका कवीची नव्हे, तर संघर्षातून उभ्या राहिलेल्या सामान्य माणसाच्या जिद्दीची दखल होती. त्यांच्या कविता मराठी पुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत. हिंदी, इंग्रजी, गुजरातीसह अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झाले. त्यांच्या जीवनावर माहितीपटही तयार झाला आणि राष्ट्रीय स्तरावर त्यालाही गौरव मिळाला. यावरून त्यांच्या विचारांची व्याप्ती किती मोठी होती याची कल्पना येते. पण नारायण सुर्वे यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा कोणता? तो म्हणजे माणसाचा जन्म त्याचं भविष्य ठरवत नाही. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, प्रामाणिकपणा आणि ज्ञानाची भूक असेल तर माणूस इतिहास घडवू शकतो. फुटपाथवर वाढलेला मुलगा लाखो श्रमिकांच्या भावनांना शब्द देणारा कवी होऊ शकतो, याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे नारायण सुर्वे. 16 ऑगस्ट 2010 रोजी ह्या जनतेचा कवी काळाच्या पडद्याआड गेला. पण त्यांचे शब्द आजही जिवंत आहेत. त्यांची कविता आजही श्रमिकांच्या कष्टांवर, उपेक्षितांच्या डोळ्यांतील स्वप्नांवर आणि समाजातील विषमतेवर बोलतात. काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण नारायण सुर्वे यांची कविता आजही तेवढीच जिवंत, तेवढीच अस्वस्थ करणारी आणि तेवढीच प्रेरणादायी आहे. नारायण सुर्वे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. नेक्स्ट पॉडकास्टमध्ये तुम्हाला कोणत्या साहित्यिकाची कहाणी ऐकायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.